हॅलो नमस्कार, मी सपना तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली मस्त अशी पौष्टिक लाडूंची रेसिपी, ती सुद्धा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे असे उडदाच्या डाळीचे लाडू। आपल्या हाडांसाठी तर हे एकदम बेस्ट आहेत। थंडीमध्ये कसं असतं, आपल्या हाडांना कॅल्शियम मिळायला हवं किंवा उबदार असा पदार्थ खायला आपण पाहिजे, तर हे उडदाचे लाडू ना आपल्या हाडांसाठी एकदम उत्तम पर्याय आहेत। आणि कसं आहे, लहान मुलं खाऊ शकता आपण। मेथीच्या लाडूंमध्ये थोडासा कडवटपणा असतो ना, तर या लाडूंमध्ये मेथी नसते आणि शरीरासाठी सुद्धा ते मेथीच्या लाडू इतकेच परिणाम करतात, म्हणून मग हे लाडू त्यांना खूप प्रिय असतात लहान मुलांसाठी तरी। तर याच्यासाठी बघा, मी 1 किलो डाळ घेतली उडदाची पांढरी आणि तिला छान असं पुसून घेतले आणि मस्त आता तिला मंद गॅसवर आपल्याला परतत राहायचं आहे। तिला थोडासा ब्राऊन कलर आला तर गॅस बंद करून टाकायचा। तर बघा, ह्या ठिकाणी मी 1 किलो डाळ छान अशी भाजून घेतली आणि एकसारख्या रंगावर भाजली। आता हिला थोडं गार होऊ द्यायचं, मग आपण याला गिरणीतून दळून आणणार आहोत। तर ह्या लाडूंसाठी पीठ आपल्याला जसं आपण बेसनच्या लाडूंसाठी पीठ तयार करतो ना, सेम टू सेम तसंच तयार करून आणायचं आहे। म्हणजे जाड पण नाही आणि बारीक पण नाही, मिडियम असं प्रकारचं आपल्याला दळून आणायचं आहे। तरीसुद्धा माझ्या गिरणीवाल्याने इथं माझं पीठ थोडंसं बारीकच फाईनच दळून दिलं होतं, पण तरीसुद्धा लाडू छान झाले होते। तर यासाठी बघा, मी डाळ छान अशी दळून आणली, खोबरं घेतले पावशर, खारीक पावशर घेतली आणि डिंक घेतलाय अंदाजे आणि काजू बदामाचे काप घेतले। आता एका कढईमध्ये आपलं गावरानी तूप आपण टाकायचं। तर माझं हे घरीच बनवलेलं म्हशीचं तूप आहे। तुम्ही जर गाईचं तूप वापरत असणार तर एकदम भारी, गाईच्या तुपाने टेस्ट खूप भारी येते। पण आता घरी तयार झालेलं होतं म्हशीचं तूप, म्हटलं त्याचेच करावे। आता काजू बदामाचे काप टाकून त्याला छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत मी परतून घेते। अगदी थोडंसंच कलर येऊ द्यायचं, जास्तसुद्धा नाही, कारण की आपण जर तुपातून बाहेर जरी काढलं ना तरी त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते, म्हणून अगदी थोडासा लाईट कलर आल्यावर आपल्याला लगेच काढून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी माझे ड्रायफ्रूट्स तळले गेले। आता मी डिंकसुद्धा तळून घेते। डिंकला छान असं फुलू द्यायचं। डिंक तळायला थोडासा वेळ जास्त लागू शकतो, कारण की डिंक ना आतून वातड असतो, म्हणून त्याला फुलायला वेळ लागतो। कमी गॅसवर त्याला चांगलं असं फुलू द्यायचं। फुलल्यावर मग तो कुरकुरीत होतो, नाहीतर मग वरती फुलून जातो आणि आतमध्ये तो कच्चा राहतो। डिंकाला आपण किराणा स्टोअरवरून आणल्यावर त्याला ना लगेच उन्हात टाकायचं। माझ्याकडून मला आठवण पडली होती, म्हणून माझ्याने टाकलं गेलं नाही, पण उन्हात टाकलं ना तर डिंक लवकर फुलतो, कारण की तो सुकल्यामुळे ना तेलात टाकताच वरती येतो। तर या ठिकाणी माझा डिंक परतून झाला आहे। आता मी खोबरं थोडंसं परतून घेते, अगदी 2 मिनटं, जास्त नाही, फक्त 2 मिनटं त्याला परतते। खारीक मी या ठिकाणी भाजली नाही। आता तूप घेतलं, मी अंदाजेच घेतलं, तरी मोठ्या 2 वाटी तूप मी या ठिकाणी यूज करते। जसं जसं लागेल तसं तसं तूप मी या ठिकाणी टाकते। आता थोडं थोडं पीठ टाकून या तुपात मी पीठ मिक्स करून देते आणि या पिठाच्या काही गाठी वगैरे होत नाही, फक्त टाकताना थोडं थोडं टाकायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो। आता मी आधी अर्धं पीठ टाकून घेतलं, नंतर परत राहिलेलं पीठ मिक्स केलं आणि त्याच तुपामध्ये सर्व पीठ माझं मावून गेलं। आता मला जर आवश्यकता पडेल ना, मी तसं तसं पीठ याच्यात ॲड करत जाईल, तूप ॲड करत जाईल। तर मला ना 1 चमचा वरून तूप लागलं होतं, म्हणजे मोठा चम्मच असतो ना, म्हणजे भाजीची पळी तेवढा मला या ठिकाणी वरून तूप लागलं आणि छान असं मी पीठ एकदम लालसर भाजून घेतलं। जसं आपण रवा भाजतो ना, किंवा बेसन पिठाचे लाडूचं पीठ कसं भाजतो, सेम तसंच भाजायचं। आणि जरी आपल्याला आता वाटत आहे ना की हे पीठ पातळ झालं आहे, पण जसं जसा वेळ जाईल ना तसं तसं हे घट्ट होत जाईल आणि याच्यामध्ये हे कोरडे जिन्नस टाकल्यावर तर मग त्याची कन्सिस्टन्सी बरोबर होऊन जाते। तर आता मी थोडंसं गार झाल्यावर याच्यामध्ये खोबरं टाकलं, खारीक, आणि जे आपण काजू बदामाचे तुकडे तळून घेतले ते सुद्धा टाकले। साखर आपण आधी टाकणार नाही आहोत, कारण की साखर ना आता लगेच टाकली ना गरम पिठामध्ये तर साखरला पाणी सुटतं आणि आपले लाडू हे पातळ होऊ शकतात, सैलसर होऊ शकतात, म्हणून साखर आपण नंतर टाकणार आहोत। आधी हे कोरडे जिन्नस टाकून छान असं मिक्स करून द्यायचं आणि थोडंसं पीठ हे गार होऊ द्यायचं बरं का। गरम गरम याच्यामध्ये अजिबात टाकायचं नाही, कारण की तूप गरम असतं आणि हे पदार्थ टाकल्यावर अजून सैल होतं, मग थोडंसं गार होऊ द्यायचं मगच टाकायचं। आता याच्यामध्ये डिंकसुद्धा होता, तो कुटून घेतला मी आणि मग टाकला। जर तसेच खडे टाकले असते ना मग ते दाताखाली आले असते, म्हणून थोडंसं मी मुसळीने त्याला कुटून घेतलं
आता मी वेलदोड्याची पूड तयार करून घेतली होती. थोडेसे वेलदोडे मी साखरमध्ये दळून घेतले आणि त्याची पूड तयार करून घेतली. आता 1 किलो डाळीसाठी या ठिकाणी मी 1 किलो पिठी साखरचा वापर करते. म्हणजे 1 किलो साखर होती ती मिक्सरला मी दळून घेतली आणि तिचाच वापर मी या ठिकाणी करते. तर यापैकी ना मी अर्धी साखर आधी टाकली आणि अर्धी मी नंतर टाकणार, कारण की थोडं थोडं मिक्स केलं ना तर व्यवस्थित मिक्स होतं. तर या ठिकाणी सर्व साखर मी टाकून दिली आणि मिश्रण तरी थोडंसं गरमच आहे, हाताला थोडासा चटकाच बसत होता आणि मी हाताने आता थोडा गाठी मोडून घेते वरच्यावर आणि याचा मस्त गोल गरगरीत आपण लाडू बनवून घ्यायचा आणि इझिली लाडू बनला जातो. अजिबात मेहनत करावी लागत नाही. मेथीच्या लाडूला तरी थोडंसं दाबावं लागतं आपल्याला, पण याला काही दाबण्याची अजिबात गरज नाही. इझिली हा आपला लाडू तयार होतो. तुम्ही बघू शकाल एकदम छान असा लाडू तयार होतो आणि जसं जसं आपण त्याला वळतो ना तशी तशी त्याला एकदम छान चकाकीसुद्धा येते. तर या ठिकाणी मी तुम्हाला 2-3 लाडू बनवून दाखवते आणि माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतात हे असे लाडू. मेथीचे लाडूंना ते अजिबात तोंड लावत नाही, त्यांच्यासाठी मला हे वेगळे करावेच लागतात. आणि तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा. आता थंडी तर खूप वाढली आहे, म्हणून ह्या थंडीमध्ये तुम्ही हे लाडू नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही बघू शकाल की लाडू आपला किती छान तयार झाला आहे. मला फोडूनसुद्धा दाखवते. आतूनसुद्धा खूप मऊ बनला आहे आणि एकदम छान चवीला जसा पेढा लागतो ना सेम टू सेम तसाच लागतो. तुम्हीसुद्धा हे लाडू नक्कीच बनवून बघा. तर पुन्हा आपण भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.